क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। धाराशिव ऑटो रिक्षा चालवतोय पण पोट भरायचं कुठून साहेब। शिराढोण परिसरातील ऑटो रिक्षा चालकांची व्यथा, व्यवसाय ठप्प, कर्जाचा डोंगर वाढतोय। कळंब तालुक्यातील शिराढोण व आजूबाजूच्या गावातील तांदुळजा, मुरुड, रांजणी ऑटो रिक्षा चालकांचे सध्या अति हाल होत आहेत। व्यवसायाची घेतलेली नवी रिक्षा उभी आहे पण धंदाच नाही। शहरी व ग्रामीण भागात बेरोजगारीने ग्रासलेल्या अनेक तरुणांनी ऑटो रिक्षा खरेदी केली, पण आता हेच वाहन त्यांच्या डोक्यावर कर्जाचं ओझं बनलाय। साहेब, ऑटो रिक्षा चालवतोय खरं, पण रोजचं पेट्रोल, गॅस, मेंटेनन्स आणि वर कर्जाचे हप्ते, पोट कसं भरायचं, असा हळहळीत सवाल स्थानिक रिक्षा चालकांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना केलाय। शेतमालाची ने-आण, मजुरांची वाहतूक अशा अल्प प्रमाणात असणाऱ्या प्रवासी संख्येमुळे ग्रामीण भागात रिक्षा व्यवसाय चालत नाही। आता बहुतेक घरांमध्ये स्वतःची मोटरसायकल किंवा चारचाकी आहे, त्यात एसटी महामंडळाच्या बसेस आणि खासगी वाहनांच्या प्रतिस्पर्धा अधिकच वाढलेल्या, त्यामुळे रिक्षा चालकांना दिवसाला 2 किंवा 3 ट्रिपसुद्धा मिळत नाही। खर्च वाढला, उत्पन्न घटलं। महागाईचा भडका उडालेला असताना पेट्रोल डिझेलच्या किमती गगनाला भिडल्यात, त्यात गॅस रिक्षाच्या सिलेंडर दरातही वाढ झाली आहे। रिक्षा चालकाला दिवसाला 300 ते 400 रुपये मिळाले तरी त्यात पेट्रोल, दुरुस्ती, कर्ज हप्ते आणि घरखर्च, मुलांचे शिक्षण अशा सगळ्यांचं ओझं झेपेनासं झालंय। सरकार व शासन दरबारी मदतीची अपेक्षा। ग्रामीण भागातील या लघु व्यावसायिकांसाठी कोणतीही स्थिर शासकीय मदत किंवा योजना नाही। यासाठी शासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, व्याजमुक्त किंवा सवलतीच्या हप्त्याच्या योजना उपलब्ध कराव्यात, तसेच रिक्षा चालकांना अन्य उत्पन्नाच्या संधी मिळाव्यात अशी मागणी रिक्षा चालक करत आहेत। अशा संवेदनशील विषयांवर शासनाचा गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे, अन्यथा हे कष्टकरी लघु उद्योजक उपासमारीच्या उंबरठ्यावर पोहोचतील। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी तौफिक मोमीन, धाराशिव। शिराढोण हा गाव भरपूर लोकसंख्येचा गाव आहे। तालुका कळंब, जिल्हा धाराशिव। शिराढोणमध्ये लोकसंख्या भरपूर आहे आणि तरी कमी कमी इथं 8-10 रिक्षा होते। सध्याला धंदे होईना गेलेत म्हणून सगळे इकडे तिकडे गेलेले आहेत। आता 2-4 रिक्षा राहिलेत, यांना धंदा होईना गेला आहे। घरचे लोक शेतात चाललेत खुरपायला, काय करतील सांगा। हे सरकारला मागणी आहे, काहीतरी पोटासाठी बघावं या रिक्षावाल्यासाठी। मदत बिदत शासनाकडून करावं आमच्यासाठी, काय मदत बिदत शासनाकडून रिक्षावाल्यासाठी करावी बस। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला